तुम्ही अभ्यास करा. छत्रपतीचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय पाहिजे, बुट साठायची सवय नाही पाहिजे. आता एवढे माझ्या पुढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंदुरीकर गेला उडत, तुम्हाला काय घेणार भिका त्याला विचारलं इंदुरीकर त्याचं काय म्हणजे हा या. तुम्ही आयुष्यभर हेच करणार मला, आणि तुम्ही नुसते करीत नाही, तुमच्या पोरांना ती सवय लावली तुम्ही. अजून बधीर व्हाल 10 मिनिटात. शरीर जात नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा 15वा अध्याय असं म्हणतो, प्रकृतीमध्ये आत्मा देह आला कधी भोगतो आणि जातो, शरीर जात नाही, देह जात नाही, आता शिल्लक राहिला तो आत्मा, आणि त्या आत्म्याचा मोठा तमाशा झालाय. कुणी म्हणतं आत्मा जातो, अरे बाबा हो, आत्म्याला पाणी भिजित नाही, शस्त्र झालीत नाही, शस्त्र झालीत नाही, शस्त्र कापीत नाही, अग्नी झालीत नाही, आणि पाणी भिजित नाही, फक्त चैतन्य ट्रान्सफर होतं. शरीर, म्हातारी आजारी पडली, पुरी भेटायला आल्या, बरं आपले पाहुणे इतके विचित्र बाया, आजारी माणसाला भेटायला केळण सफरचंद. अवघ महिना झाला तिने भाकरी सोडून दिल्या, तू चालली कुठं थोबाड वाशीत केळण सफरचंद मोर घेऊन, आणि 7-8 बाया लगेच तिला पाहिला. आता शेवट आला ना म्हातारीचा. आयुष्यभर नाही आल्या कधी दरिद्री, पण महाराज टायमाला आल्या, आणि आल्या का पायाजवळ बसतात, तुला जागा नाही दुसरी. मी एक लगेच पाय दाबून पाहते, गार पडले. कोणत्या कॉलेजला होती तू, तुझ्याकडे कोणत्या विद्यापीठाची पदवी आहे, गार पडले पाय. आता जवळजवळ आठवलं. दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते, कल्ला बाई आता ना. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते, मात्र सोनं लपून ठेवा, आणि पुरीला बोलवा. आणि आल्याच बाई पुरी, पुरी काही सुईच्या नाही आल्या, केळण सफरचंद. आणि त्यांनी पाहिलं म्हातारी पैसे 7-8 बाया बसली, त्यांना वाटलं म्हातारी मेली, तिनं केळच फेकून दिली, आणि मोठ्यानं इवाळली. लोकांना वाटलं म्हातारी मेली, म्हातारीने गपक्यात डोळे उघडले, आणि तिच्याकडं पाहिलं, आणि मेली ना म्हातारी. पोरगी म्हणली, माझ्याचा माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं, म्हातारी गेली. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1.5 महिना आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. या सगळ्या लबाड्या आहेत महाराज, लबाड्या, याच्यात काय नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, आता महाराज मंडळी बरीच आहे, हे स्वर्ग बिर्ग हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा, मी आपल्या बजेटमध्ये बसत नाही स्वर्ग. आता समजा मी मारायला लागलो, माझं पोरग माया पोराच्या डोक्यावर मांडीवर माझं डोकं आहे, तो मला पाणी पाजितोय, मग आता मी त्याला ओवी सांगन का? मी त्याला सगळं घेस सांगणार, सगळ्या उदाऱ्या गोळा कर. खालच्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याची कांदे माझ्या डोळ्यात देखत जळायला पाहिजे. आणि कचेरीत जे रस्त्याचं भांडण चाललंय ना, भले 10-5 गुंठे इकडं तिकडं, पण माघार घ्यायची नाही. आणि घेतलं तर तुम्ही पोटचा नाही, आणि मेलो आता स्वर्गात का जाईल. तुम्हाला 3 शब्द सांगा, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तरफडून मारा हा नरक आहे. हे स्वर्ग. आता काही माणसं म्हणतात ते वर गेले, वर कुडवर जाईल समजा. आता समजा याच्यातल्या एखाद्याला वर जायचं ठरलं, कुडवर जाशील तू, चालली का, आम्ही खालून पाहतो, कुठं जातो. भूगोल असं सांगतंय, आकाश जिथं जमिनीला टेकण्याचा भास होतो त्याला क्षितिज असे म्हणतात. तुम्ही वर कुठं जाणार. एका वाक्य सांगा, हसत हसत जगा हे स्वर्ग बिर्ग ते तुमचं तुम्ही पहा. आणि जर असं असतं तर काळाला नेल्यानंतरही तुकोबर आहे, परत निळोबर यासाठी खाली आलेच ना, आले का नाही. संताजी महाराज जगण्यासाठी
आलेत ना स्वतःच्या मुलीसाठी. आणि माऊलीचा जाण्याचा संबंधच नाही, समाधी संजीवन आहे. तुम्हाला हे सांगितलं कोणी? म्हाताऱ्या दोन म्हाताऱ्या गप्पा मारतात दुपारच्या पारी. माझ्या लहानाचा लहान आहे ना, लहानाचा लहान हा दिखतो त्याच्या आजासारखा आहे. त्याच्या आज्यात जेवढे गुण होते, आता त्याच्या आज्याचे गुण गावातल्या बायांना काय माहिती? तुलाच माहिती आहे ना. मला तर कधी कधी असं वाटतं बाई, म्हणा म्हणा त्याचा आजा परत आला, येईल ना. तो तुझ्याच काचनं गेला, तो येईलच का आला. महाराजांची स्पष्ट भाषा आहे, जन्म नाही रे. आणि गाथा म्हणतोय, शेवटचा दिवस गोड जावं लागतं. मागच्या जन्माचे भोग वगैरे यायचे. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटचा प्रश्न असा होता, शरीर स्वर्गाला जात नाही, वैकुंठाला जात नाही. पाया पडून सांगतो, सगळ्या गोष्टी भजनावर अवलंबून आहे. आता शेवटचा प्रश्न राहिलाय, माणूस मरण्याला काळात आपल्या गप्पा या एका गप हे, याला काही शेंडा नाही, बुडूक नाही. माळकरी होता बाबा, माळकरी नीट मारतात असा कोणता ग्रंथ आहे? आता मी माळकरी आहे, पपटवाणी बोलतो. महाराज टायमाला आमलेट मागू शकतो, त्याचं काय सांगता ते? तुम्ही असं बावळटवाणी काही काही तर म्हणते त्यानं काशी केली. काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हे बावळटवाणी मी गंगा पूजन घातलं, मर तसाच. कोणी सांगितलं? मी अजून काशीला गेलो नाही, गेलो नाही, जाणार आहे नाही. आपली परिस्थिती नाही. काय इतका सोपी ओवी आहे महाराज. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये गावी वेच कीजे. काय ओवी आहे 12व्या अध्यायात. 12व्या अध्यायाचं स्पष्ट म्हणणं आहे, शरीर काशीला जाऊन तिथंच ठेवावं, नाहीतर अखंड भजनातच काशी आहे. आता आपल्या महाराष्ट्राची अशी स्थिती इडी झाली, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. किती? 5. आणि शिवपुराण सांगणारा बाहेरच्या राज्याचा आहे. आता तोंड जोडायची पाळी का नाही? शिवपुराण सांगणारा बाहेरून येतोय आणि तो आपल्याला शिवपुराण सांगतोय. आणि ह्या जगातलं पहिलं शिवपीठ आळंदी आहे. शिवपीठ हे ज्ञानाबाई तेथे. या लोकांना समजून सांगल कोण, हाच प्रश्न आहे. हे म्हणले नाही, बाहेरच्या राज्यातल्या माणसाची कथा आहे ना, जात्या 2-3 कोटीवर का, पण रंगती रंगव. अरे बाबा, महाराष्ट्रामध्ये पहिली शिवपीठ आळंदी आहे. आणि त्र्यंबकेश्वर तीर्थ नाहीये, तीर्थांचा राजा आहे. आणि निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत, विश्वाचे गुरु आहेत. फार या लोकांनी त्या पथ्यांचा तमाशा केला.
आणि ते पुराणच कुठून आणलंय काय कळानं का. हे भागवतकार यांनी तो वेल्टच चालवले. पहिले 2-3 दिवस कथा बरी होती. दुदुकारी आत्मदेव बामन, नारदाचा पुनर्जन्म, त्याच्या आईला साप चावणं, इथपर्यंत पुरू राजा जन्माला येणं, पांडव वनवासाला जाणं, राम वनवासातून येणं. पण कृष्ण एकदा जन्माला आला का कथेतला मांडव पिसाळलाच. नुसता डान्स आख्या कथेत. म्हाताऱ्या उड्या हाणतात, बाया उड्या हाणतात, कथाकार बिगादी हलू हलू उड्या हाणतो. अरे काय चाललंय. आणि इंद्रिक मी झालोय वाल्या कोळी, खातोय शिव्या लोकांच्या. गुन्हा एकच, आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का ते कार्ड छापी देत आणि ते कीर्तन संपलं का येड्याला वाटायचे. आणि त्या कार्डावर छापी देत काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरितो का. आता 31 वर्ष झाले महाराज. हे नट ना नट डांबरीव मोकळा झाला. अख्खं आयुष्य गेलं डांबरीव. आता रात्री यवतमाळला होतो, आता इथे नागपूरला होतो रात्री, आता इथे. आता अजून 2 काढायचे. इथं नट ना नट दिला झालाय. हे काही नवीन आणायचं. मध्ये मध्ये आपल्या लोकांनी तो बावळटपणा आणला. कुठून लग्न जमलं का त्या नवरा नवरीनं डोंगराला उड्या आणायच्या. येड्या बाबळीत पळ, कुत्र्या माग पळ, मोकड्या बस, शिळीचा मुका घे. अरे काय तमाशा उठवला. त्या अर्धल्या चड्ड्या घालायच्या, पळा कपाशीत, पळा तुरीत, ते दोघं. आणि ते कॅमेरेवाले त्याच्या माग स्माइल 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 स्माइल, कुत्रीचा मुका घे, मोकड्या बस. अरे काय तर आख्या गावतात तेच ना, अशा गिन्नीतही तेच, आख्या घासातही तेच. पळा 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 पळा, अर्धाले कपडे घाला आणि काढा आणि ती एकत्र करा शूटिंग आणि ती लग्नात दाखवा. पा येडेपणा तो. आणि ते वराड नालायक आणि म्हातारी माणसं, ते माझ्या नातीसारखी दिसती. अरे तुझी नातच दिसती काय. ते मी पिसळून मी ज्याच्या मागं लागलो ते बंदच करतो. मला प्री वेडिंगचा खुटाच उपटून टाकला. प्री वेडिंग राहिलं का आता. काही नवीन आणायचं कुठून नाही. क्षत्रिय आपण 96 कुळी माणसं आहेत. आपल्याकडे पैशापेक्षा इज्जतीला किंमत आहे. आपण माणसं कोण आहे, आपली खानदान काय आहे, आपण कुळात कोणत्या जन्माला आलोय हे लोकांना दाखवायचं मावळाटवाणी. आणि आईबापांना यांनी डोंगराला झोपड्या बांधल्या होत्या शूटिंगला. हाय रे येड्याचा बाजार. काही नवीन आणायचं. आपण कोण आहे. अरे आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं पण पदराचा कधी कोणा सरकला नाही. आई होती ती. काही आपण संस्कृतीचा अभ्यास केलाय का नाही. काय नाही सरकला पदर. नव्हतं कालवणाला तेल. असू द्या ना, बांधावर जेवायला बसली ना, लोणचं भाकरीला चुळीत होती. पण तिनं घराण्याची इज्जत जाऊ दिली नाही. ती उलटी बाहेरला म्हणायची कालवणाला होतं पण आज करायला वेळ नव्हता. आता काही येड्याचा बाजार झाला सगळा. काही नवीन आणायचं कुठं. आता लग्नात ती एक येई भेट आणली, कोणी कोणी झग मारली, ते यायला भेटायचं. कोण होता तो, हलणारा पिसावला पाहिजे. आता ते ही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपड्याचं लगीन. तू येई पेलच होता आणि दुसरी यायची बायपास व्हायला होती, त्याला स्प्रिंग आलेली होती. आणि ती माईकवर जी बोलणारी असतात ना, ती अँकर इतकी आघाव. तुम्ही पहा, ती माणसं कधीच गरीबाचं नाव घेते नाही. गरीबाची त्यांची काय दुश्मनी असल. मोठ्याला घेतील बोकांडी, मोठा नसला तरी बोकांडी घेतील. आपल्याकडे आता एक नवीन पद्धत आली, यांच्या वतीने श्रद्धांजली. तुझं तू पाय ना, दुसरीचं काला बघतो. हो. आणि मग ती व्याई उठली, आली व्याई. आता व्याई कशी यावा, एकमेकाला हार घालावा आणि फोटो पुरतं एकत्र यावा. हा पेल होता याई. यांना अशी मिठी मारली त्या यायला जसं घासाचं व जावळे. त्या मणी लावून कळत तुम्हाला, मणी लावून. अहो याई जाग्यावर मला पाहत काही आणायचं कुणीकडून नाही आणि चालून द्यायचं. कधी ध्यानात ठेवा, ह्या जगात ज्ञानेश्वरीन गाथाय
तिथली संस्कृती उच्चच आहे. इथं गाथा आहे, इथं हरिपाठ आहे आणि इथं ज्ञानेश्वरी आहे. म्हणून तुम्ही सगळ्या राज्यांचा अभ्यास करा आणि आपल्या राज्यांचा अभ्यास करा. आपल्याकडे हिंसाचाराची संख्या कमी आहे. इतर राज्यांचा अभ्यास जर केला तर आपलं राज्य त्या मनाने एकदम सुखी आहे. का? आमच्याकडं गावागावात मंदिर आहे, गावागावात एकादशी आहे आणि वर्षातून 3 यात्रा आहेत. त्रिंबक आहे, आळंदी आहे, पंढरपूर आहे. आणि त्यामुळं आपल्या लोकांच्या रक्तात सात्विकता आहे. डायरेक्ट माणसं बोकसली जात नाही, जात नाही. आपल्याकडं अजून अशी कापाकाप्या कधी झाल्या नाही, होणारही नाही. हे कापाकापी होणारच नाही. का? अजून आपल्याकडं ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान आहे. असं कसं गाथा आहे. अजूनही माणसं सहज जरी किती काही असू द्या पण बोलताना रामच म्हणतात. राम राम बसा. आजही आमच्या जुन्या गावात जा तुम्ही, देवळात कोणताही वारकरी अजून उपाशी नाही. कोणताही पाहुणा असू द्या, चला जेवायला, नाही तर इथं आणून देतो. आणि याच्यामुळं अजून आपल्याकडे धर्म श्रेष्ठ आहे. आणि आपण पार त्याला गिऱ्हाईक पाहिले. काही नवीन आहे, खायचं नवीन, कुठून आणलं ते? आता तो मठ्ठा कोणी बनवला त्याचा एक शोध लावला पाहिजे. आता सुरू झालाय लग्न सराय, नुसतं पांढरं पाणी, त्याच्यात दूध नाही, काजू बदाम तर खानदानीत नाही. हाना हानले एकानं 20 ग्लास प्याला. अहो घरी गेलो बाथरूम मधून बाहेरच येईन तो मठ्ठा कळच काढी न. उभं राहिलं का गाड गाड गाड, बसलं का खळखळ खळखळ. काय तो तमाशा. आणि त्याची बायको 3 वेळा गेली चहा आणू का, काय आग लागली. काही नवीन आणायचं, कपडे नवीन, थोडं मागं फिरा, यावं लागतं, आल्यावर जावं लागतं, भोगावं लागतं. सोमवारी मरणं पवित्र नाही, मरण्याच्या अटीपर्यंत आपण आलतो. ती काय काळजी करायची नाही. आता मरण्याच्या अटी सांगूनच टाकतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, मरायला शुक्ल पक्ष असावं. 3 मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण, आता ज्यांना ज्यांना हा काळ लाभ घ्यायचा असेल, आता 21 जून पर्यंत उत्तरायण आहे. आता तुम्ही मोकळ्या मनाने कधी जाऊ शकता. दुपारी जा, उद्या जा, कधी जा. आणि मरताना इंद्रिय टवटवीत असावीत. आणि तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या घरी गेल्या उचका. हे झालं आता श्राद्ध. अरे श्राद्ध, आता आपल्याकडे श्राद्ध आलं ना, आले पाहुणे, टोप्यात आहे, चालले थोबाडवाशी. ती टोपी काही झालं तर डोक्यात घुसत नाही, उपारण्यानं फाशी घेता येत नाही. आणि तो टायर आहे ना, तुम्ही एकटे घेऊन बाथरूम मध्ये जा जा. मला फक्त गुंडाळून दाखवा जा. एक बाजू काय मुगडी, किती वड, इकडं झाकलं का इकडं उघडलं, इकडं झाकलं का इकडं. एकानं दुपारभर प्रयोग केला, टायलाचे तुकडेच घेऊन आलो. कोणी आणले? अरे त्याच्यापेक्षा एक झाड आणावं, एक हरिपाठाचं पुस्तक आणावं. आता ह्या बिचाऱ्यांनी आज हे आगवान परिवार आहे, एवढं मोठं श्राद्ध केलंय. तुम्ही टोप्या आणावं म्हणून नाही केलं. आमची वडील गेलेत, आमच्या दरवाजात या, अन्नदान केलंय ते खा, आणि आम्हाला फक्त तुमचे संबंध टिकून राहू द्या, याच्यासाठी श्राद्ध. आमच्या दुःखात तुम्ही आला, तुम्ही लुगडे घेऊन या, टोप्यात राहिले. वा पहा, 6.5 लाख रुपये नुसते मारुती मंदिराला दिले तिकडं. वा, आता येते, आता काय गरज राहिली? चला टोप्या घेऊन तुम्ही. काय महाराज, आज जेवढा हा परिवार खर्च करील 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही. चांगल्या ठिकाणी पैसा जातो ना, अन्नदान आहे. आणि श्राद्ध ह्यात एज्युकेट, श्राद्ध बंद होणार आहेत आता. 10वी तर 5वा आले, 10वी बंद होणार आता. 10वी आले, थोंड्यावा आले. आता 10वी आता पॅकेज निघणार लागणार, पॅकेज डायरेक्ट उगता दावा. कावळाय तू सांग, भातही तूच शिजव, आणि चप्पी तूच कर, चाल. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर, टाक.
महाराज मंदिराला पैसे देणारे आणि एवढं मोठं श्राद्ध करणारे कुटुंब फार थोडे आहेत. संसार करणारे लई आहेत. संसाराला काय घेऊन बसले तुम्ही? संसार करणारे लई आहेत, पण दातृत्व असणाऱ्यांची संख्या कमी आहे. काही सप्त्याला 11 रुपये देतात, पण 3 वेळा वही उचकित्यात. बरोबर आहे का बाय आकडा? ही 11 घेऊन जाय भाऊ, वहीचं पान फाटलं. भजने ध्यानात ठेवा, अख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्या रात एवढा तर बावला डोळा देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो. म्हणतोच का आला मारा? अख्या रात एवढा त्यात घेण्या. भजन लईत लई 10:30 11 अख्या रात 2-4 उताने पडेल. म्हणा तू उठन जा घरी का आला म्हणा. आणि भजन हे असे कीर्तन बिर्तन असले तरच करायचे. ही 5 वर्षाची भजन करायचे नाही. त्याला पोर झालं त्याची बायकून तो पाहिजे. तुला काही विचारलं होतं? चालले थोबाड वाशीत गट्टीन हातुलीन पीटीन अख्ख्या वड्याला भजने. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी त्याच्या दारात जाऊन इवळायचं. नामदेवा पुत्र झाला. नामदेव पिऊन झोपला. आणि 10 जणी हेल घालीन. जणी मालिका पाहते आई कुठं काय करते असं काय. एक वाक्य सांगू तुम्हाला, या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती आहे? माळकरी. ज्याच्या गळ्यात ही माळ आहे ना, त्याच्या इतका श्रीमंत कुणीच नाही जगात. उपाशी राहिलाय, उघड आहे. आता हे एवढे टाळकरी आहेत, काही नाही वट सुद्धा हलवलं नाही तरी 500 आहेच. जगात तुम्ही पहा, माळ करे इतकं आनंदी जीवन. बरं एवढंच नाही, मला वागणूक खालची देत नाही लोक माळ करायला. चांगली जेवायला येणार आहे का? काय करू? हे सप्त्यांना 7-7 दिवस कलाकार राहतात. 7 दिवस यांना कालवण विचारून घेते लोक. घरी नाही. घरी जर बायको म्हणलं शेवगे शेंगा आजही केला, तुमच्या तोंडाला चव लागली नाही, तुम्हाला बाहेरचा चटका लागलाय. खरंय ग, मी खरं बोलण्यानच गोत्यात येतो ध्यानात. काही नाही मला या जीवनात आनंद आहे. म्हणून तर महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे, सुखे शेव ब्रह्मा. काय भाषा आहे? हा आनंद आहे. आणि हा आनंद वारकरी सोडून दुसरा कोणी कमवू शकत नाही. आणि वारकरी इतकं मानाचं जग नाही कोणाचं नाही. हे बाकीच्यांना काय? आता कोण खातं तुम्हाला? TV 11 पासून कोणता तरी फोन तरी आहे तुम्हाला? आता 29 पर्यंत असेच. आता पुन्हा आली दिवाळी 3 महिने. तुम्हाला थोडी बरं आहे यंदा. चला आणि महाराजांची भाषा आहे. हे झालं श्राद्ध. आता अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. सुलत भाऊ म्हणजे दुश्मन कुणासाठी करीत वाजत्या. मग ज्याचा कार्यक्रम राहतो ना मेन, तो दगडावर बसत राहतो उघडाच. ते 30 सोडाय हा त्याच्या बशी गेला. राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम. तो म्हणला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरती दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसले. मग ताटलीतले तरी 92 दे. करतो काय? खेळ झालाय महाराज, खेळ. आणि ह्या जगात इथं आलतो बरं का आपण, पहिल्यांदा सृष्टी तयार झाली तेव्हा ओम तयार झाला. पर मुळात आहे बरं का. आता ओम मध्ये 3 अक्षर आहेत. अ उ म. 9वा अध्याय असं म्हणतो, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उमेरेशी. आकार उकार मकार तयार झाला
आणि त्याला जी चिटकली तिचं नाव माया. हा सगळा तमाशा मायेचा आहे. लोकांना काही घेणं नाही. म्हाताऱ्या बाया, तुमच्या पोराला आणि सुनाला जर गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल 5 वाजता आणि पोरांची जर अडचण होत असेल तर सुना काही एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहेत ना, माझ्यापेक्षा म्हातारी का चांगले राहते. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही. गेले दोघं निघून. म्हातारी बसली, ते नातू सांभाळी. नागपुडीत बोट घालतय, पदर वडीत आहे, केस वडीत आहे, खाऊन देत नाही, ताटलीच फेकून देते. तिनं चहा केला आणि यानं बशी सगळं फेकून दिला. तरी म्हातारी म्हणते काल ते दोघं नव्हते पण पोरांनी गे. हा तमाशा आहे, मायेचा तमाशा आहे. आणि या मायेनं 3 जणांना जन्म दिलाय. पहिलं जग शून्य आहे, त्याच्यात जन्मली माया. आणि मायेनं 3घांना जन्म दिलाय. 1 रजगुण, 2 तमगुण आणि 3 सत्वगुण. म्हणून एक अभंग आहे, 7 5 3 दशकाचा मेळा, 5 3 दशकाचा मेळा, 7 5 3 दशकाचा मेळा, 5 3 दशकाचा मेळा, एकत्रित कळा विहारी, एकत्रित कळा विहारी. हे 7 5 3 ऐकायचे थोडे. पहिलं आहे 7 5 3. आता 7 ऐका. प्राण 7 ऐका. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5. मन आणि बुद्धी 7. प्राण, अपान, व्यान, उदान 7 5. आता किती राहिले? 3. रजगुण, तमगुण, सत्वगुण 7 5 3. आता दशकांचा मेळा. दश म्हणजे किती? 10. मानेपासून इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 5 10. 7 5 3 दशकांचा मेळा. आणि हा मेळा त्या मायेनं गुतावला. नाही तर आपला जगाचा कवडी मात्र काही संबंध नाही. प्रत्येकाचा आवड वेगळी आहे, भांग वेगळा आहे, इच्छा वेगळी आहे. आता त्या मायेनं काय केलंय, तिला एक मैत्रीण आहे, 3 पोर आहेत तिला, रजगुण तमगुण. पण याच्यात ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि हे अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. आणि मन थोडा नादी गडी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी आहे. त्याच्या प्रेयशीचं नाव इच्छा आहे. आणि इच्छेवर मन प्रेम करतंय आणि मनावर इच्छा प्रेम करते. आणि दोघांचा खेळ आपल्याला भोगायला लागला. मन म्हणते आता घोटाळा असा झालाय, त्याची जी प्रेयशी आहे मन, इच्छा, तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? बोंबल मन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो टाळकऱ्यांना, तिला बाळ होईल का? नाही. आता पुढचा प्रश्न 5 मिनिटं देतो तुम्हाला. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 5 मिनिटं घ्या. हा खाईळ घ्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर आहे तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय स्पष्ट म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. वव्या कधीतरी पाच जा, तरुण झाली ती. मग सगळे टाळकरी उत्तर द्या. पसायदानामध्ये तोषोने शब्द किती वेळा आला? मी 5च पानं वाचितो दिवसभरात, 5-10, पण फिट. ऐका आता. आता
विश्वात्मके येणे वागेदने. पुढचा शब्द आता इथंच थांबा. तो शावे किती वेळा झाला. आता पुढचा तो शोनी, याचा अर्थ असा आहे तो शावे आणि तो शोनी मज द्यावे. अगोदर मला ब्रह्मानंद व्हावा आणि मग मी जगाला द्यावा. एवढं खोल कोण पाहते त्याच्यात. त्याच्या पुढे अजून परत गोठाळा. चला कल्पतरुषे. कल्पतरू याचा अर्थ पूर्ण इच्छा करणारा. आरव याचा अर्थ समुद्र. समुद्र इतक्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. पण तिथं एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे चेतना चिंता मनीषे गाव. बोल तिजे अर्ण पियुषांचे. जुनी कीर्तनकार मंडळी, गीतेमध्ये धर्म शब्द आहे, पण ज्ञानेश्वरीत धर्म शब्द नाही आहे. ज्ञानेश्वरीचा फक्त पहिला श्लोक आहे धर्म क्षेत्रे कुरु. पण ज्ञानेश्वरीमध्ये धर्म शब्द नाही. आणि गीतेमध्ये 108 वेळा धर्म शब्द आलाय, पण ज्ञानेश्वरी स्वधर्म आहे. आपण तपासच काल करतोय. आता सगळे टाळकरी मला सांग, ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी कोणती आहे. तुम्ही मला एवढंच सांगणार आहे शेके बारो शिबारो तरी चुकीची येते. ओवी कोणती आहे शेवटची आहे का. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येते माझे जी उरले पाईक. आपण काय करतोय महाराज. आता हे हरिपाद देवळं बिवळं बांधले लोकांनी गावाने. मला 3 महिने झाले आता उगाच श्राद्धाचं कीर्तन आहे कस काय अभंग डोक्यात आला. नाही तर मी 3 महिन्यापासून काकडा ना हरिपाठ सोडून दुसरे अभंग कीर्तनच करीत नाही. फार बंद करून टाकले. 3 करतो रोज, 2 हरिपाठ आणि 1 काकडं. हरिपाठ राहिलंच नाही हो. हरिपाठच नाही. आणि गावात काय म्हाताड्या शेत इळभर देवळा झोपत्यात आणि हरिपाठ टायमाला घरी निघात्यात. काय टोळे. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलादी इळभर तांगड्या खाजीत उताना पडवते देवळा आणि हरिपाठ टाइम चला आता ते इवळतील. काय पाया पडून सांगतो महाराज, जाऊ द्या तुमची माही वाटलं तर पहिली शेवटची गाठ परत बोलू नका. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. या लोकांना समजून सांगल कोण महाराज. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. तुम्ही अभ्यास करा. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. आता तुमच्या कानाला हरिपाठ गोड का लागतो माहिती का. या संगीत ज्या चाली आहे याच्यामुळे तुम्हाला हरिपाठ गोड लागतो. तसं नाहीये. ज्ञानेश्वरीच्या 10 पट हरिपाठ अवघड आहे. 10 पट हरिपाठ अवघड आहे. हरिपाठ आणि हरिपाठ हा ग्रंथ आहे ना संप्रदायाचा आत्मा आहे. 27 अभंग कधी नाचून म्हणू नये. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नये. 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नये. का 27 अभंग लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. 15 काय बाळ आहे ते. आज 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान हरिपाठ पाठ नाही. पसायदान पाठ नाही. महिला मंडळ तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला. गाण्यावर नाचत आहे तुमचं पोरग. पण तुम्ही पोरापेक्षा जास्त मेकअप करून गॅदरिंगला जाता. आणि पोरग जर नाचायला लागलं तर तुमच्या डोळ्याची थोडी कड ओली होते. होते का नाही बोला. दुःखानं नाही आनंदानं. तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तरी तुम्हाला एवढा आनंद होतो. ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालं. या जगात ज्ञानोबराय असे संत आहेत की आईचा आधार नाही ना बापाचा आधार नाही कुणाचा प्रेमाचा शब्द नाही. पण ज्ञानोबरायचा हरिपाठ हा जिवंत मोक्ष देणारा ग्रंथ आहे. कधी हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आता हे 10व्याच्या प्रवचनाला आजपासून करंजीवाले
10व्याच्या प्रवचनाला नदीवर ज्ञानेश्वरी न्यायची नाही, ते बंद करू नका. त्या ज्ञानेश्वरीचा एवढा अपमान आहे त्या 10व्यात. नाही मग झक मारा ते बुका लावणार बावळा टाक्या ज्ञानेश्वरीत बुका, ते हारकून इकडं प्रवचन करायला ओवी पाठ करून येऊ द्या ना. मला पाहिलं तरी आमच्याकडं ज्ञानेश्वरी चाकून तुते मारून आलंय बघ. ज्ञानेश्वरी बावळा ती ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन रंगात आलं का एखादा टाग्या राहतोच गावात. लिंबाव कावळा दिसला, बाबा बाबा बाबा, बरं बाबा लईच रंगला ना, त्याने बाबाला खडा आणायचा. बाबा तो खडा नेमका बाबाच्या चष्म्यावर बसला, काय तमाशा. बाबा बाबाचे पैसे गुतेल राहत्या, आता विश्वात वगैरे. मग आता काय करायचं. मग ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे, तो कावळ्याने बंद करावा इतका खालचा ग्रंथ नाहीये. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, पृथ्वी निर्माण झाल्यानंतर सृष्टीमध्ये जेवढे सायंटिस्ट झाले, टीव्हीचा शोध लागला, मोबाईलचा शोध लावला, मोटरचा शोध लागला, विद्युत मोटरचा शोध लागला, इलेक्ट्रिक मोटरचा शोध लागला, चॅनलचे शोध लागले, पण 700 वर्षात ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन अजून कोणाला करता आलं नाही. या जगात नाही म्हणत मी, अख्ख्या विश्वात तसा ग्रंथ नाही. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरीवर त्यानं खंडन का करता. रामायणाची खंडनं झाली, भागवताची खंडनं झाली, शिवपुराणाची खंडनं झाली, पण ज्ञानेश्वरीचं खंडन झालं नाही. का. ज्ञानेश्वरीच्या ओव्या या अमृताने भरलेला सागर आहे, आणि त्या सागरातून तुम्ही किती बादल्या काढल्या तर सागर कधी कमी होत नाही. ओवीस ये नवरस बरवी सागरू. वा वा वा, सागर येतो. आणि ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही रोज नवं वाचा, रोज नवा अर्थ आहे. ज्ञानेश्वरी आहे ती. हो, आणि ज्ञानेश्वरी वाचणारे ध्यानात ठेवा, ज्ञानेश्वरी वाचताना तिचं पान कधी जोरात उचकू नये, उचकू नये, थुका लावून उचकू नये. नाही. आणि ज्ञानेश्वरीचं पान कधी जोरात उचकू नये. का माहितीये तुम्हाला. 22 वर्षाच्या कोवळ्या बाळ त्या पानात नाही, अक्षरात ज्ञान द्यावे, अक्षरात ज्ञान द्यावे. म्हणून ज्ञानोबारायचं स्पष्ट म्हणणं आहे, माझी ज्ञानेश्वरी पाठ करू नका, माझा अक्षर सांभाळा. ज्ञानोबारायने सांगितलं ना तुम्हाला असा 22 पाठ करा. नाही नाही नाही, तुम्ही अक्षर सांभाळा, कारण माझं एक अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. या जगात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच्या तेवढ्या गोष्टी 9033 ओव्यांमध्ये आहे. महाराज मंडळी नीट ऐका, ज्ञानेश्वरीला एकूण ओव्या 9033 आहेत, दृष्टांत 3500 आहेत, शब्द 1.25 लाख आहेत, आणि भाग 2 आहेत. 9 ते 18, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या 535 आहेत, 10व्या अध्यायात ओव्या 335 आहेत, 11व्या अध्यायात ओव्या 708 आहेत, 12व्या अध्यायात ओव्या 245 आहेत, 13व्या अध्यायात ओव्या 1169 आहेत, 14व्या अध्यायात ओव्या 433 आहेत, 15व्या अध्यायात ओव्या 598 आहेत, 16व्या अध्यायात ओव्या 473 आहेत, आपलं 472 आहेत, 17व्या अध्यायात ओव्या 433 आहेत, आणि 18व्या अध्यायात ओव्या 1810 आहे. हातावर लिहून घ्या, घरी गेले उचका. काहीच नाही. आणि त्या ज्ञानेश्वरीला 10व्यात नेऊ नका, कारण ते मन इथं होतं. आपण मी कुठे जाऊ द्या, ती काय काळजी करायची ना. तुम्ही मनाची इच्छा प्रेयशी आहे, तिला बाळ होणार नाही,
ती कुमारिका आहे आणि त्या तिची मैत्रीण माया आहे आणि मायेनं तिघांना जन्म दिलाय आणि अख्खं जग ह्या तिघांनी पाहिलंय याचं मूळ काय जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले जगाचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे 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 ते मूळ पाहिले शोधून सुखाची पाप पुण्य करूनी जन्माये तो प्राणी पाप पुण्य करूनी जन्माये तो दुःखाची कारण इथं शब्द आलाय कठीण ते मूळ जन्माचं मूळ जरी माया असली तर भजन केल्यावर माया कमी होते ओवी अशी सुंदर आहे ढाळे ढाळे केतलेनी एक वेळे तिथं थोडा एक घोटाळा आलाय ज्ञानोबराची एक ओवी आहे ओवी ऐका पीक पेरलं वावर ओलय पीक पेरलंय पण त्याचं फळ घ्यायला तुम्हाला 4 महिने थांबावं लागेल नीट आहे का बरं पेरलंय वावर ओलय झाकलंय पाणी भरलंय खत टाकलंय पण पिकाचा फायदा घ्यायला 4 महिने थांबावं लागेल डायरेक्ट पीक कधी येणार नाही कारण पेरायची ओवी शेतकरी वर्ग 13व्या अध्यायामध्ये 39 नंबरची ओवी आहे विधीची वाप चुकवी अन्यायाचे बी पेरी कुकर्माचा राबू करी असंमांड पाप पिके काय माणसं म्हणतात त्याचा बाप इतका चांगला होता पण त्याच्या पोटी नालायक पोरगा का आला ते घडणार तुम्ही पखवाद्याचा पोऱ्या पखवाद्या व्हावा ही अपेक्षा कधी करू नका कीर्तनकारानं कीर्तनकाराचं पोर कीर्तनकार व्हावा ही अपेक्षा कधी करू नका प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे याला या जगात एकच माणूस अपवाद आहे पुढारी अख्ख्या जगात बाप दमला का पोऱ्या उठला दुसऱ्याला चान्स नाही दुसऱ्याने फक्त दुसऱ्याने काही करायचं नाही आणि दुसरा ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही 500 शिव्या खाणारा माणूस मी दिवसभर हलक्या हाती आता तुम्हीच किती दिल्या असतील मनातल्या मनात मला सांगा बरं ही ओपन दुश्मनी आहे ना घेणं नाही देणं नाही 500 शिव्या तर हलक्या हाती खातो मी पण खरं कुणी जर बोललं नाही तर जगत राहणार नाही काय नाही राहिलं जगात
काही राहिलं नाही जगात. आता हे दिसतेत ना एवढे मांडोभर, हे फक्त मेले नाही म्हणून जिवंत आहे, नाही तर संपलंय सगळं. का? दोन गोष्टीचा लोक विचार करायला तयार नाही, पाप आणि कलियुगामध्ये जास्त पाप करणाऱ्याला मार्केट आहे. तुम्ही खरं बोलाल, वढायला बिडी मिळणार नाही. तुम्ही डाव टाका, यशस्वी व्हाल. फक्त डाव टाकीत राहा. एक दिवस डाव अंगलट येणार आणि जेवढी माग पुढं केली तेवढी जिरणार. कुटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कुटी 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 म्हणजे 100 लाख. कुटी म्हणजे आपली कुटी नाही. आपली तंबाखूची पुडी कांद्याच्या रोपात हरवली, त्यानं रोप उपटलं पण पुडी सापडवली. पण तुम्ही महाराष्ट्रात जेवढे माणसं आहेत कोट्याधीश, कोणत्याही कुटीच्या गाडीतून उतरणारा माणूस मला फक्त हसताना दाखवायचा. हसत नाही तो, हसू शकत नाही. उतरला ना दरिद्री. आणि ते आम्हाला भेटतात कधी कधी. महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घरांचा बोंग्या झाला, त्याला काय माहिती. ते आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-25 हजार मिळतील. आमच्या महाराज लोकांच्या पायावर पैसे ठुले का त्यांनी येडे बोकांडी घेतलेस. दिले नेत्यात आम्हाला बंगल्यात. महिला म्हणलं 5 कोटीचा नुसता बंगला आहे, त्याचा बंगला. तो झुंबर आहे ना, लाईटचा झुंबर, तो झुंबरच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज असा आहे त्याच्या घरात, अख्ख्या गावाची देशी दारू बसल एवढं फ्रीज आहे. आणि टीव्ही अख्खं गाव दिसल. बायको सोन्यानं वाकेल. 3 कपाट नुसत्या तिला साड्या. जर पावसाळ्यात गेली आणि ते सोफा शेट आहेत ना, ते असे आहेत, त्याच्यावर माणूस बसला डायरेक्ट खाली, त्याला वर उचला एक माणूस. आणि मग ते आम्हाला बसतात आमच्या पशी. महाराज महाराज. आता आपला चहा गुतेल राहतो, काही बोलावते बिनचहाचं दामटीन आपण बंद कराय. महाराज आता हात बदलन बरं का, नीट पहा माया गो. महाराज पण काय करता महाराज, एकुलते एक पोरग आहे, सारखं पेत आहे, खलास झालं महाराज. येतं काहीच नाही महाराज. एकुलती एक पोरगी 15 दिवस पळून गेली, ती कालच आणली. काय करता महाराज, हे असं